तर नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला टायटल बघून कळालं असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तर हो, एंगेजमेंटच्या ब्राईडने कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे शॉपिंग करताना, मग ती साडी असो किंवा लेहंगा असो, तर त्यांनी कशा पद्धतीने बाय करायला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. साडी घेताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही साडी घेताना जाताना आहे ना, तर अशा व्यक्तीला सोबत घेऊन जा जिला की साडीबद्दल किंवा तुम्हाला लेहंगा घ्यायचा असेल त्याच्याबद्दल खूप छान प्रकारे नॉलेज असेल. मग ती साडी प्युअर आहे का किंवा मग मशीन मेड आहे का, अशा पद्धतीचं ज्यांना नॉलेज असतं ना त्या व्यक्तीला आपण सोबत घेऊन जाणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपली फसवणूक होत नाही. आणि त्या साडीची जी प्राइस आहे ती त्या व्यक्तीला एक अंदाज असतो की या साडीची प्राइस एवढी एवढी असू शकते. त्यामुळे आपण जेव्हा केव्हा साडी बाय करायला जाऊ तेव्हा अशा व्यक्तीला नक्की सोबत नंबर 2, साडी घेताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा कार्यक्रमाच्या वेळेनुसार तुम्ही साडी घ्या. आता जसं की तुमचा कार्यक्रम दुपारच्या वेळेस आहे तर मग तुम्ही थोडीशी ब्राईट साडी घ्या, जेणेकरून जे काही सनलाईट आहे ते छान प्रकारे आपल्या साडीवर पडतात आणि खूप खुलून आणि एक उठून लुक आपल्याला येतो. त्यामुळे आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. रात्रीच्या वेळेला थोडं तुम्ही फेंट साड्या जरी घेतल्या तरी पण चांगल्या दिसतात. कारण की रात्रीचे जे लाईट असतात रात्रीच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट आपण जे यूज केलेले असतात त्या लाईटमध्ये ज्या काही तुमच्या फेंट साड्या असतात त्या सुद्धा खूप सुंदर पद्धतीने दिसतात. नंबर 3, आता तुम्ही जेव्हा साडी घ्यायला जाता तिथं तुम्ही गेल्यानंतर कोणतीही साडी तुम्ही चूज करा. पहिले 1, 2, 3 वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या चूज करा आणि त्या तुम्ही ट्राय करून बघा. तिथं तुम्हाला जिथं तुम्ही साडी घ्यायला जातात ना ब्राईडसाठी, तिथं तुम्हाला ट्राय करून दाखवण्यात येतात. त्यामुळे ट्राय करूनच साडी घ्या, कारण की जी साडी आपल्याला खूप सुंदर वाटत असते अशी बघताना ती ब्राईडवरती खूप छान प्रकारे उठून दिसेल ब्राईड त्यामध्ये किंवा खुलून दिसेल असं नसतं. त्यामुळे जी कोणती तुमची ब्राईड असेल किंवा तिच्यावरती 1, 2, 3 तुम्ही ट्रायल घ्या, त्यानुसारच तुम्ही साडी चूज करा. आणि अजून एक गोष्ट की तुम्ही जेव्हा साडी विकत घ्यायला जाता तेव्हा तुम्ही आधीच लुक ठरवून जा की मला असा असा लुक करायचा आहे, त्यानुसार मग मी साडी घेणार आहे. टिप नंबर 4, एंगेजमेंट, लग्न या सगळ्या गोष्टी आयुष्यात फक्त एकदा येतात. त्यासाठी आपल्याला थोडंसं स्पेशल दिसायचं असतं. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी तयारी आधीच करायला पाहिजे. आता समजा 20 ते 25 दिवस तुमच्या एंगेजमेंटला राहिले, तुम्ही आधी साडी घ्या. पिको फॉल होण्यासाठी तेवढा वेळ लागणार असतो किंवा मग छान एकदम परफेक्ट मापाचा आपल्याला ब्लाऊज शिवून घेण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे एक 20 ते 25 दिवस तरी आधी तुम्ही साडी घ्या. ती छान प्रकारे पिको फॉलला, पॉलिशिंगला द्या. टिप नंबर 5, साडीतलं ब्लाऊज. साडीतलं ब्लाऊज आता ज्या काही नवीन नवऱ्या असतात ना त्यांना फारसं नॉलेज नसतं ब्लाऊज शिवण्याबद्दल म्हणा किंवा मग ब्लाऊज कशा पद्धतीने डिझाईन आपण करायची. तर ऑब्व्हियसली तुम्ही छान प्रकारे इंटरनेटवरती बघू शकता की आपण एंगेजमेंट लुक कशा पद्धतीने करू शकतो. तिथून तुम्ही एखादं फोटोज सेव्ह करून तुमच्या टेलरला दाखवू शकता आणि तशा पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी आणि ब्लाऊज स्टिच करून घेतल्यानंतर तुम्ही ते ट्राय करून बघा. ट्राय करून आणि व्यवस्थित फिटिंग येते का ते बघा आणि मग नंतर तुम्ही फायनल करा. कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जाणार असतो, म्हणून मी म्हटलेलं की 20 ते 25 दिवस आधी तुम्ही साडी घ्यायलाच पाहिजे. टिप नंबर 6, 20 ते 25 दिवस साडी विकत घ्यायला पाहिजे का म्हटलं मी, कारण की साडीनुसार आपण त्या पद्धतीने ज्वेलरी सुद्धा डिझाईन करू शकतो, मीन्स बाय करू शकतो. आता ते कसं, आता जर तुम्ही छान पैठणी घेतली तर त्यावर मॅच असे तुम्ही दागिने घेऊ शकता. मग तुम्हाला पर्लमध्ये घ्यायचे तर पर्लमध्ये घेऊ शकता किंवा छान वेगळ्या पद्धतीचे घ्यायचे तसे घेऊ शकता. तुम्ही तुमच्या साडीनुसारच दागिने घ्यायला पाहिजे. मग ऐन वेळेला आपली फजिती नाही होत की साडीवरती परफेक्ट आपण ज्वेलरी कशी निवडायची या सगळ्या गोष्टींमध्ये जे तुम्ही दागिने घालणार असाल इमिटेशन ज्वेलरी ते स्वतः बाय करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण की नंतर सुद्धा तुम्ही ते तुम्हाला कामाला येणार असतातच. कारण की बऱ्याचशा गोष्टी असतात लग्नानंतर, सत्यनारायण पूजा असते किंवा मग लग्नामध्ये सुद्धा 2-4 वेळेस आपल्याला साड्या चेंज करायला लागतात. त्यानुसार तुम्ही ते दागिने यूज करू शकता. त्यामुळे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. टिप नंबर 6 आणि सगळ्यात महत्त्वाची टिप. आता आता मी रिसेंटली साडी घ्यायला गेले, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळीकडे फक्त चंद्रकोर पैठणी, नथ पैठणी याच पैठणी दिसत होत्या. मग जर आता विचार करा, नुकतीच दिवाळी होऊन गेली आहे आणि एखाद्या समजा नातेवाईकांनी ती साडी घेतलेली असेल आणि त्या एंगेजमेंटमध्ये आल्या आणि त्यांनी तीच साडी घालून आल्या, चंद्रकोरच पैठणी तुम्ही घेतलेली आहे त्याच ती साडी घालून आल्या. आता हालाकी तुमची प्युअर सिल्कची जरी साडी असली 15 ते 20 हजाराची आणि त्यांनी 2 हजाराची 2.5 हजाराची जरी पैठणी घेतली तरी पण
सगळे काय म्हणतील, अरे सेमच साडी आहे, 2-2.5 हजाराची साडी असेल. कारण की जर आपण गावाकडे आपली कुठेही तुमची एंगेजमेंट असो, प्रत्येक स्त्रीला प्युअर सिल्कची साडीचं नॉलेज नसतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणतीही ट्रेंडिंग साडी घ्यायला जाऊ नका. कारण की त्याच साड्या सगळीकडे मीन्स सगळ्यांनी घेतलेल्या असतात आणि ते एखादीने जरी घातलं तर मला असं वाटतं की ब्राईडने स्पेशल दिसायला पाहिजे, काहीतरी वेगळं दिसायला पाहिजे, ना की सगळ्यांच्या सारखं. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुमची साडी ट्रेंडिंग साडी नसायला पाहिजे. कोणती तरी वेगळी छान वेगळी अशी डिझाईनची वेगळी अशी साडी तुम्ही घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही वेगळं दिसाल. नंबर 7 आणि ही आपली शेवटची टिप असणार आहे, ती म्हणजे आमच्याकडे कसं असतं, 2 लुक केल्या जातात ब्राईडचे. मीन्स आधी आपण म्हणजे आपल्याकडची साडी नेसून जातात आणि मग नंतर जी आपण एंगेजमेंटला साडी घेतलेली असते प्रॉपर मेन ती साडी नंतर थोडेफार विधी करतात आणि मग ती आपल्याला घालायला देतात. तेव्हा मग ती परत आपल्याला घालून यायला लागते. तर जर तुम्ही दुसरी साडी सिल्कची घेतलेली असेल, पारंपरिक साडी घेतलेली असेल एंगेजमेंटची मेन, तर तुम्ही पहिली जी साडी घालणार आहे ती डिझायनर घाला. म्हणजे तुमचे 2 लुक होतात आणि छान तुमचे फोटो सुद्धा 2 लुकचे असतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. किंवा मग तुम्ही दुसरी साडी डिझायनर घेतली तर पहिली साडी तुम्ही सिल्क घ्या. म्हणजे तुमचे 2 लुक इथं होतात आणि छान मेमोरेबल डे आपला नेहमीसाठी लक्षात राहण्यासारखा होतो. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. आणि ह्या टिप तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून मला कळवा. आणि कोणी नवीन नवरी असेल त्यांना नक्कीच व्हिडिओ शेअर करा, कारण की इथून पुढे मी नवरीसाठी पूर्ण सिरीज घेऊन येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.